नमस्कार, मी आदिती मोगरे. राष्ट्रीय युवक विचार मंच यांच्यातर्फे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपली चौथी व्याख्यानमाला. नवरात्रामध्ये आपण रोज नवीन नवीन विषय घेऊन व्याख्यानमाला सादर करत आहोत आणि आपला त्याच्यामध्ये स्वातंत्र्य हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. स्वातंत्र्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोण येतं तर सावरकर. तो स्वातंत्र्य ह्याच्यात आपण सावरकरांना विसरून चालणारच नाही आहोत. सो आज आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत अक्षय जोग हे यांनी सावरकरांवरती बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. हीच त्यांची सगळ्यात महत्वाची ओळख आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी बंगालमध्ये निवडणुका होऊन गेल्या. बंगालमधल्या निवडणुकांबद्दल प्रत्येकानेच आपलं स्वतःचं मत ट्विटरमध्ये सोशल मीडियावरती सादर करत होते. कुणाला वाटत होतं की नाही बीजेपी हे आलेच पाहिजे, कुणाला वाटत नाही दीदींनी आता पुढे परत कंटिन्यू केलं पाहिजे. तो बंगालमधल्या इलेक्शनचं खरं रूप किंवा बंगालचं खरं रूप आज आपल्या समोर सादर करत आहेत आपले वक्ते अक्षय जोग. तर आपण त्यांना सगळ्यांनी मिळून विनंती करूया, अक्षय दादा आता आपण आपल्या याला सुरुवात करावी. नमस्कार. राष्ट्रीय युवक मंच आयोजित या व्याख्यानमालेमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि माझा आजचा विषय आहे बंगालमधील राष्ट्रवादाचे उद्गाते. साधारणतः 1818 पासून म्हणजे संपूर्ण भारतावरती ब्रिटिशांचं राज्य सुरू झालं तेव्हापासून ऑफिशियली अधिकृत सुरू झालं म्हणजे पेशवाई संपली आणि ब्रिटिशांचं राज्य सुरू झालं. 1818 पासून ते 47 हा कालावधी साधारणतः ब्रिटिश कालखंड, ब्रिटिशांचा गुलामगिरीचा कालखंड म्हणून ब्रिटिश एरा म्हणून ओळखला जातो. तर 1818 नंतरचा आपण विचार केला तर स्वातंत्र्याची, स्वराज्याची कल्पना, आपल्याला स्वातंत्र्य मिळवायला हवं, आपण इंग्रजी शिक्षण घेऊन आपण आधुनिकतेकडे जायला हवं, यासाठी एक पुनर्जीवनवाद रेनेसा किंवा आपण त्याला म्हणू प्रबोधनाचं पर्व हे तो एक कालखंड मानला जातो. तो मुख्यतः तो कालखंड आहे 1818. साधारणतः राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना म्हणजे 1880-90 दशक जे आहे 1885 पर्यंत 85 हा कालखंड साधारणतः भारतामधलं प्रबोधनाचं पर्व म्हणून ते ओळखलं जातं. बंगालमध्ये हे प्रबोधनाचं पर्व सुरू झालं असं म्हणतात. 1757 प्लासीच्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी विजय मिळवल्यानंतर तिथे त्यांनी बंगालमध्ये आपलं सत्ता आपलं एम्पायर सुरू केलं आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यतः करून पुण्यामध्ये 1818 पासून म्हणजे पेशवाईच्या अस्तानंतर एकंदरीत संपूर्ण भारतावरती त्यांचा अंमल सुरू झाला असं मानलं जातं. भारतामधला पहिला प्रबोधनाचं पर्व तसं म्हटलं तर बंगाल या राज्यात सुरू झालं. महाराष्ट्राला पण प्रबोधनाची परंपरा आहे. आपण समजा काही नावं ऐकली तर महाराष्ट्रातली पहिले वृत्तपत्रकार बाळशास्त्री जांभेकर, नंतर विष्णुशास्त्री पंडित असतील, भाऊ महाजन होते, भाऊ दाजी लाड, नाना शंकर शेठ, आपल्याला नाना शंकरची शिष्यवृत्ती म्हणून माहिती आपल्याला, तर ते स्वतः नाना शंकर शेठ, असे बरेचसे किंवा न्यायमूर्ती रानडे पण होते. तर हे सगळे लोक महाराष्ट्रातले प्रबोधनाचे प्रणेते होते. त्याप्रमाणेच बंगालमध्ये सुद्धा प्रबोधनाचं पर्व सुरू झालं. बाळशास्त्री जांभेकरांनी सुद्धा बंगालमधल्या प्रबोधन पर्वापासूनच प्रेरणा घेऊन इथे दर्पण वृत्तपत्र सुरू केलं होतं. तर त्यामुळे प्रबोधनाचं उद्गाते भारतातले हा जो मान आहे तो जातो मान बंगालकडे. बंगालमध्ये सर्वप्रथम मोठं नाव दिसून येतं राष्ट्रवादाच्या उद्गात्यांमध्ये ते म्हणजे राजा राममोहन रॉय. मुख्यतः राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल बहुतांश लोकांमध्ये खूपच गैरसमज आहेत. त्यांना असं वाटतं की हे इंग्रजांनी पेरलेले होते की काय, किंवा मिशनरांची पिलावळ होती, किंवा मिशनरांनीच यांना धर्मांतरासाठी सपोर्ट करण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणतो मेकॉले शिक्षण पद्धतीने त्यांना आंग्लमय करण्यासाठी त्यांना नेमलं होतं की काय, असे खूप मोठे चुकीचे गैरसमज बहुतांश लोकांमध्ये आहेत. पण आपण त्यांचा वास्तव, त्यांच्या चरित्राचा, त्यांच्या लेखांचा, साहित्याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल की ह्याच्या बरोबर उलट आहे. राजा राममोहन रॉय यांनी उलट बंगालमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये धर्मांतर पूर्ण सुरुवातीच्या कालखंड 57च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आधी साधारणतः ब्रिटिशांचा अंमल सुरू झाल्यावरती मिशनरी इथे आले आणि त्यांनी
त्यांचा जो जोर होता धर्मांतराचा खूप जोरात सुरू होता. तर तसंच बंगालमध्ये सुद्धा ज्याला तिथे भद्रलोक लोक म्हणतात, म्हणजे तिकडचा उच्च वर्णीय किंवा उच्च मध्यमवर्गीय तिकडची जे एक क्लास त्याला आपण म्हणू शकतो, त्यांना भद्रलोक असं म्हणतात. तर त्यांचा त्यांनी तिकडे धर्मांतराला अशी सुरुवात केली. कारण ब्रिटिशांचं असं म्हणणं होतं की हे ह्यांच्याकडे धुरीणत्व आहे समाजाचं, तर ह्यांना तुम्ही धर्मांतर केलं तर जेणेकरून खालचे सगळे त्यांची जी हायरार्की हिंदू धर्माची तथाकथित ज्याला आपण जातीभेद किंवा उच्च निचता म्हणतो, तर सगळी लोक त्यांना फॉलो करून ते धुरीणत्व असल्यामुळे धर्मांतरित करायला सोपं जाईल. मग तिथे हिंदू जोरात कन्व्हर्जन सुरू झालं उच्चवर्णीयांचं उच्च मध्यमवर्गीयांचं. तर ह्यांचं कन्व्हर्जन थांबवण्यासाठी त्यालाच काही सिमिलर आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत हे दाखवण्यासाठी म्हणून राजा राममोहन रॉयनी तेव्हा मग ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि ज्याप्रमाणे ख्रिश्चॅनिटीचं ट्रिनिटी हे तत्वज्ञान आहे, तसंच आपल्या वेदांमध्ये वेदांतचं तत्वज्ञान त्याच्यावरच अवलंबून आहे, ही त्यांनी समानता दाखवली. आणि हे समानता दाखवण्याचा मार्ग एक उद्देश किंवा हेतू एकच होता, तो म्हणजे धर्मांतराची लाट आहे ती थोपवणं. त्यामुळे राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज स्थापन करून खूप मोठे हिंदू धर्मावरती हिंदूंवरती उपकार केलेले आहेत की त्यांनी लाट अक्षरशः थांबवली, थोपवली. आणि यानंतरच्या त्यांच्या पुढच्या ब्राह्मो समाजाच्या पुढील सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये आपल्याला हे स्पष्ट उल्लेख सापडतात की हो, आम्ही ब्राह्मो समाजामुळे आम्ही हिंदू धर्मामध्ये राहिलो आणि हिंदू धर्मापेक्षा ब्राह्मो समाज हा काही वेगळा नाहीये. तर राजा राममोहन रॉय हे तिकडचे बंगालमध्ये जनक म्हणता येतील प्रबोधनाचे असे होते. राजा राममोहन यानंतर ब्राह्मो समाज स्थापन केल्यानंतर ब्राह्मो समाजामधला मोठे गट हे आपल्याला तिथे राष्ट्रवादाचे उद्गाते म्हणून दिसून येतात. त्यातलं महत्वाचं एक नाव आहे ते म्हणजे राजनारायण बोस. राजनारायण बोस हे यांची दुसरी ओळख अशी म्हणताय की योगी अरविंद, हे अरविंद घोष प्रसिद्ध क्रांतिकारक आधीचे आणि नंतर झालेले त्यांनी अध्यात्माकडे आपला मोर्चा वळवला, ते योगी अरविंद झाले, म्हणजे अरविंद घोष ते. तर ह्या योगी अरविंदांचे हे आईचे वडील म्हणजे मॅटर्नल ग्रँडफादर. तर राजनारायण बोस यांनी तिथे जे राजा राममोहन रॉयांनी काम केलं होतं त्याला खूप पुढे नेलं आणि त्याला एक प्रकारचं शिस्तबद्धता, साहित्यामध्ये शब्दबद्धता करणं, जसं सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या करून त्या शब्दबद्ध करून एक आपल्याला एक थेट दिशा दिली, तसंच राजनारायण बोस यांनी लेख लिहून एक हिंदू धर्म म्हणजे काय आहे, तो युरोपियनांच्या पेक्षा खूप अजिबात कमी नाहीये, त्याला आधुनिकतेचा वावडा नाहीये, अशा प्रकारे त्यांनी त्याची मांडणी करून राजनारायण बोस यांनी राष्ट्रवाद, भारतीय राष्ट्रवाद ह्याचे उद्गाते म्हणून आपलं त्यांनी विशेष स्थान निर्माण केलं. राजनारायण बोस यांनी इतकं मोठं काम केलेलं होतं की त्यांच्या आपल्याला जेव्हा ब्राह्मो समाज नंतर कालांतराने तिकडचे काही तिथे पण 2 गट तयार झाले, त्याच्या एका गटाला असं वाटत होतं की आपण युरोपियनांकडनं ख्रिश्चॅनिटीकडनं प्रेरणा घ्यावी, त्यांच्या आधारावरच आपण त्याचं एकत्रीकरण करावं. दुसऱ्या असं म्हणणं होतं की आपल्याला ख्रिश्चॅनिटीकडे किंवा युरोपकडे पाहायची गरज नाही, त्यांची आधुनिकता आपण स्वीकारावी, चांगलं तर घ्यावं, पण आपल्याकडे आपला हिंदू धर्म हा श्रेष्ठ आहे आणि त्या हिंदू धर्माच्या आधारावरती आपण आपलं एकत्रीकरण करू शकतो, संघटना करू शकतो आणि आपण प्रगत होऊ शकतो. तर या 2 गोष्टींवर तिथे ब्राह्मो समाजाची दुभगला, तो फुटला आणि जो ओरिजिनल ब्राह्मो समाज होता तो आदि ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जायचा आणि नंतर दुसरा ब्राह्मो समाज होता म्हणजे केशवचंद्र सेन हे त्या दुसऱ्या फळीचं नेतृत्व करत होते. तर आदि ब्राह्मो समाजाचे धुरा नंतर राजनारायण बोस यांच्याकडे आली आणि त्यांनी त्यांच्या व्याख्यानातनं स्पष्टपणे ही मांडणी केली की आदि ब्राह्मो समाज हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा नाहीये, हिंदू धर्म म्हणजेच आदि ब्राह्मो समाज आहे आणि हिंदू धर्मे श्रेष्ठता आहे. त्यांचं त्यावेळेला इतकं प्रचंड गाजलेलं व्याख्यान होतं की तिथे मोठमोठाले तिकडचे लोक, नेते, समाजात ज्यांना मोठा मान आहे, साहित्य वर्तुळात ज्यांना मोठं त्यांचं नाव आहे, अशी सगळ्या प्रकारची लोक त्या व्याख्यानाला उपस्थित होती आणि त्यांनी प्रचंड भारावून गेली. इंग्रजी वृत्तपत्राने सुद्धा त्यांचं असं वर्णन केलेलं आहे की हे राजनारायण बोसांच्या या व्याख्यानामुळे अक्षरशः मिशनऱ्यांची धर्मांतराची लाट थोपवली गेली आणि हिंदू धर्म वाचला. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या व्याख्यानाचा उल्लेख केलेला आहे. तर हे राजनारायण बोस हे इतकं ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं की नंतर जेव्हा ते वृद्धावस्थेमध्ये जेव्हा विधानपूरमध्ये राहायला गेलेले होते तेव्हा मोठे मोठे लोक म्हणजे त्यांचा नातू अरविंद घोष तर होतेच, पण त्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांसारखी सुद्धा मोठे योगी आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सारखे मोठे आनंद मठ कादंबरीतून वंदे मातरमचा मंत्र देणारे मोठे मोठे साहित्यिक सुद्धा राजनारायण बोस यांचं दर्शन घ्यायला, त्यांचे आशीर्वाद घ्यायला त्यांच्याकडे यायचं, इतकं तिकडचं ते मोठं नाव होतं. जसं सावरकरांनी आपल्या मराठी
साठी भाषा शुद्धीचं काम केलेलं होतं. तसंच राजनारायण बोस यांनी तिथे बंगाली भाषेचं शुद्धीकरणाचं सुद्धा त्यांनी तिकडे मोठं काम केलं होतं. बंगाली भाषा ही शुद्ध झाली पाहिजे, त्यात जे काही उर्दू, फारसी किंवा इंग्रजी व्हायचा भरणा आहे तो आपण तो ते शब्द वापरायचे टाळून आपण त्या प्रतिशब्द तयार करून आपण बंगाली भाषेचे म्हणजे सावरकरांनी जसं मराठी भाषा शुद्धीकरण केलं आणि आपल्याला ते वेगळे शब्द देत, तसेच राजनारायण बोस यांनी सुद्धा बंगाली भाषेमध्ये असं मोठं काम केलेलं आहे. प्रॉस्पेक्टस फॉर हिंदू सोसायटी नावाचं त्यांनी मोठं पत्रक काढलेलं होतं. त्या पत्रकामध्ये त्यांनी आपले राष्ट्रवादी विचार त्यांनी मांडले होते आणि ते अतिशय उत्तम असं एक गाईडलाईन म्हणून आपल्याला म्हणता येईल की भारतीय राष्ट्रवाद म्हणजे काय, आपण काय काय फॉलो करायला पाहिजे, आधुनिकता कशी स्वीकारायला पाहिजे. याचं वैशिष्ट्य असं आहे की तो इतका जुना काळ असूनही राजनारायण बोस हे सनातनी नव्हते. राजनारायण बोस हे आधुनिकतेचे आधुनिकता मानणारे होते. त्याबरोबरच राजनारायण बोस यांनी आपले अजून 2 सहकारी देवेंद्रनाथ टागोर, द्विजेंद्रनाथ टागोर आणि नवगोपाल मित्र यांच्या सहाय्याने तिथे हिंदू मेळा नावाचा त्यांनी एक मेळा भरवायला सुरुवात केली. आणि हिंदू मेळा भरवल्यानंतर त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या कुस्ती, कला कौशल्य किंवा काही कारखानदारी, टेक्नॉलॉजी सगळ्याची तिथे प्रदर्शनं भरवली जायची. साधारणतः 14 वर्ष हा तिथे तो हिंदू मेळा भरवला जात होता 1870 ते 1884 या कालावधीमध्ये. आणि या हिंदू मेळ्याच्या माध्यमातून सुद्धा तिथे खूप प्रकारे हिंदू धर्माची श्रेष्ठता वर्णन करणं, हिंदू धर्म कसा बुरसटलेल्या विचारांचा नाहीये, तो कसा आधुनिक आहे, नवीन कुठल्या ख्रिश्चनिटी मधलं किंवा युरोपातलं कुठल्याही धर्मातलं किंवा कुठल्याही तत्वज्ञानातलं चांगलं गोष्ट आत्मसात करायची हिंदू धर्माची ही एक तयारी आहे. तसा तो आपण त्याला सामावून घेऊ शकतो त्या तत्वज्ञानाला. अशा प्रकारे त्यांनी प्रशिक्षण देणं, लोकांप्रती त्या गोष्टींचं व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करणं, हे सगळं त्यांनी त्या माध्यमातून तेव्हा खूप मोठ्या प्रकारे केलं होतं. बरं, त्याच्यावरती या मेळ्याचं नाव काय होतं तर हिंदू मेळा नाव होतं. मग हिंदू मेळा नाव घेतलं त्यातलं काही काही तेव्हा सुद्धा तशी की काही तिकडे सुद्धा तथाकथित सेक्युलर, ज्याला आपण म्हणतो की सुडो सेक्युलर लोक होती, त्यांनी त्याचा आक्षेप घेतला की तुम्ही म्हणताय की हा मेळा तुमचा राष्ट्रीय मेळा आहे, पण मग त्याला तुम्ही नाव हिंदू मेळा असं का दिलेलं होतं. मग तेव्हा नॅशनल पेपरमध्ये एका लेखकाने, त्या लेखकाचं नाव अज्ञात आहे, तर त्या लेखकाने असं मांडलं की हिंदू हे एक स्वयमेव राष्ट्र आहे, त्यामुळे हिंदू मेळा हे नाव देऊन समजा मेळा घेतला तर त्यात काही गैर नाहीये आणि तो राष्ट्रीय मेळाच ठरू शकतो. आपल्याला हेच वाक्य नंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनी सुद्धा असंच वाक्य उच्चारलेलं होतं की हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहे. म्हणजे हेडगेवारांनी हे वाक्य, हेडगेवार शिकायला बंगालमध्येच होते, बंगालमध्येच त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांच्याबरोबर तिथे कोण कोण होतं हे पण कदाचित काय बहुतांश लोकांना माहित नसेल. त्यांच्यावर तिथे शिकायला होते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सख्खे लहान बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, ते पण तिथेच वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यांच्याबरोबर दुसरे होते राष्ट्रसेवा दलाचे हर्डीकर, ते पण तिथेच वैद्यकीय शिक्षण घेत होते. आणि असेच अजून तिथे बरेचसे काही मराठी, अमराठी वैद्यकीय शिक्षण घेणारे क्रांतिकारक किंवा तिथे मोठे नेते की नंतर ते विविध चळवळीमध्ये गेले, त्यांनी खूप मोठं काम केलं. हे सगळे तिथे बंगालमध्ये शिकत होते वैद्यकीय महाविद्यालय. कदाचित हेडगेवारांनी त्यांच्या हे वाचलं आहे की नाही हे अज्ञात आहे, पण मला असं वाटतं की त्यांच्या ह्या वाक्याची प्रेरणा नक्कीच त्यांचं बंगालमध्ये जे त्यांचं ज्या ते मुशीतनं तयार झाले त्यांच्या ह्याच्यातनं कदाचित असू शकतं. कारण याच बंगालमध्ये हिंदू हे स्वयमेव राष्ट्र असं प्रथम उच्चारलं गेलं आणि नंतर याचा पुन्हा त्याचा उद्घोष डॉक्टर हेडगेवारांनी केला. आणि राजनारायण बोस यांच्यासोबत शेवटपर्यंत खूप मोठ्या प्रकारे चांगलं सहाय्य केलं ते म्हणजे नवगोपाल मित्र. नवगोपाल मित्र हे इतके प्रखर आणि राष्ट्रवादी होते की त्यांचं नावच पडलं होतं नॅशनल मित्र किंवा नॅशनल नवगोपाल म्हणून. इतके ते आपले राष्ट्रवादी विचार ते आपल्या तिकडच्या वृत्तपत्रातनं, ते नॅशनल पेपर देवेंद्रनाथ टागोरांनी सुरू केलेलं होतं. देवेंद्रनाथ टागोर म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचे वडील, ते त्यांना महर्षी देवेंद्रनाथ टागोर असं म्हणायचे. नवगोपाल मित्र यांनी अक्षरशः म्हणजे आपले स्वतःचं आर्थिक ताकद तेवढी कुवत नसताना सुद्धा स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून त्यांनी तिथे खूप मोठ्या प्रमाणात लेखन कार्य केलं होतं. त्यांना शारीरिक शिक्षणाची, कुस्ती वगैरे मल्लखांबाची खूप आवड होती, पण त्याप्रमाणे
या शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या देशाला निरोगी बनवावं, युवकांनी चांगलं तब्येत कमवावी, तरच ते राष्ट्रकार्यामध्ये लेखन किंवा कृतीच्या माध्यमातून काही चांगलं काम करू शकतील. म्हणून त्यांनी कुस्ती प्रशिक्षण वगैरे ह्याच्यात खूप भर दिलेला होता. पहिली सर्कस बंगालमधली सुद्धा गोपाल मित्र यांनी सुरू केलेली होती. त्यामुळे नवगोपाल मित्र हे तसे खूप अज्ञात आहेत. त्यांचे फारच कमी फोटो उपलब्ध आहेत. मोठ्या मुश्किलीने एखादा फोटो आपल्याला त्यांचा याच्यावरती सापडतो इंटरनेटवरती. त्याप्रमाणेच नॅशनल सोसायटी सुद्धा तिथे एक स्थापन केलेली होती राष्ट्रवादी विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी. त्याचे पण ते एक संस्थापक होते. जे मगाशी मी उल्लेख केला हिंदू मेळा, तर राजनारायण बोस यांच्या बरोबर सुद्धा त्यांनी ते हिंदू मेळ्याचे संस्थापक होते. त्याप्रमाणेच आदी ब्राह्मो समाज, मगाशी मी म्हटलं की तो फुटला होता आणि जो मूळचा ओरिजिनल ब्राह्मो समाज होता तो आदी ब्राह्मो समाज या नावाने ओळखला जायचा. त्याच्यातले जो फुटताना जी काही व्याख्यानं किंवा सभा झालेली होती तिथे त्यांनी केशवचंद्र सेनांच्या तत्वज्ञानाला त्यांनी हिंदू धर्माच्या माध्यमातून खूप प्रखरपणे उत्तर दिलेलं होतं आणि त्यांचं ते त्यावेळेचं भाषणही खूप गाजलेलं होतं. या सगळ्याचे उल्लेख, सगळ्याचे रेफरन्स माझ्याकडे उपलब्ध आहेत. पण आपल्याला उद्गातेमध्ये आपल्याला किमान 5-6 बंगाली तत्ववेत्यांचा किंवा तिकडच्या नेत्यांचा आपल्याला समावेश करायचा असल्यामुळे आपल्याला काही वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या या प्रत्येक डिटेलमध्ये जाणं या व्याख्यानाच्या माध्यमातून शक्य नाहीये. पण यातून ज्यांना काही डिटेल वाचायचं असेल, नुकतीच मुंबई तरुण भारतमध्ये दर रविवारच्या अंकामध्ये माझे 4 लेख आलेले होते. विस्तृतपणे तुम्ही त्याच्यावरती वाचू शकता. त्याबरोबरच मगाशी मी उल्लेख केला की जसं ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती असेल की गोस्वामी स्थापना करून डॉक्टर मुंजे आणि त्याच्या आधी सावरकरांनी सुद्धा सैनिकीकरणाचा पुरस्कार केला होता. रायफल प्रशिक्षण शिबिर क्लब सुरू केलेले होते. तसंच त्या ठिकाणी प्रयत्न नवगोपाल मित्र यांनी केलेले होते. राजनारायण बोस यांनी मगाशी मी उल्लेख केला ते म्हणजे प्रॉस्पेक्टस ऑफ सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ नॅशनल फिलिंग अमंग द एज्युकेटेड नेटिव्ह ऑफ बंगाल, हे जे त्यांनी पत्रक काढलेलं होतं राजनारायण बोस यांनी. त्या पत्रकाच्या प्रचारासाठी नवगोपाल मित्र यांनी खूप मोठं काम केलेलं होतं आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये हे राष्ट्रवादी विचार उतरवणं आणि मांडणं हे काम त्यांनी साधारणतः 1867 ते 1880 या कालावधीमध्ये केलेलं होतं. मगाशी मी जो उल्लेख केला हिंदू मेळ्याचा, ते माझं साल चुकलं, तर साल होतं 1867 ते 1880 या कालावधीमध्ये तो हिंदू मेळा भरवण्यात आला होता. 14 वेळा, दरवर्षी भरायचा नाही, काही पिरियडिकली भरायचा तिकडे तेव्हा तो. आणि साधारणतः हिंदू राष्ट्रवादाचे जनक किंवा उद्गाते ज्याला आपण म्हणू शकतो ते होते राजनारायण बोस. आणि हिंदू राष्ट्रवादाचा वाद जो राजनारायण बोस यांनी त्या पत्रकात मांडलेला होता, त्याचा प्रचार प्रसार अगदी रिगरसली करणं याचं काम केलं होतं ते नवगोपाल मित्र यांनी. आणि म्हणून त्यांना नॅशनल मित्र असं त्यांना टोपण नावाने लोक ओळखली जायची. त्याप्रमाणे एक विशेष मी उल्लेख करीन की नवगोपाल मित्र यांचा 2 ऑक्टोबर 1972 नॅशनल पेपर मधला एक लेख होता. त्यात त्यांनी असा उल्लेख केला होता की व्यक्तींना समुदायांमध्ये आणि समुदायांना राष्ट्रामध्ये विणण्याचे हिंदू धर्माचे सामर्थ्य उल्लेखनीय आहे आणि त्यासाठी त्यांनी हिंदू धर्माच्या प्रेरणेने संघटित होणाऱ्या मराठ्यांचं आणि शिखांचं उदाहरण दिलेलं होतं. शिखांनी आणि मराठ्यांनी जसं त्यावेळेच्या मुघलांना आणि नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांना सुद्धा त्यांनी कशा प्रकारे त्यांना लढा दिला होता, त्यांना काही युद्धात त्यांनी पराभव पण त्यांचा केला होता ब्रिटिशांचा, ह्याचा त्यांनी उल्लेख करून त्यांनी म्हणजे बंगालमधली एक व्यक्ती मराठ्यांचं आणि शिखांचं उदाहरण देते आणि ह्यांनी कसं काम केलेलं आहे हे मांडतं. हे मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे. कारण बहुतांश त्या काळानंतर साधारणतः 1900च्या शेवटच्या 2 दशकापासून 47 पासून ते आतापर्यंत सुद्धा बहुतांश इतिहासाची ज्यांचा अभ्यास नाहीये त्या लोकांचं असं म्हणणं असतं की ब्रिटिशांनी हा देश मुघलांकडून घेतलेला आहे. तर हे कसं खोटं आहे? ब्रिटिशांनी बहुतांश भारत हा मराठ्यांच्या म्हणजे पेशव्यांच्या अंमलाखाली, पेशवे आणि मराठे छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलं स्वराज्याचा पुढे यांनी धुरा वाहिली त्या पेशव्यांकडून, मराठ्यांकडून. नुसते पेशवेच नाही, पूर्ण मराठा साम्राज्य होतं, ते फक्त पेशव्यांचं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्वप्न पाहिलेलं होतं त्याचं त्यांनी ते साम्राज्यात रूपांतर केलं. सगळ्या ते मराठ्यांचं साम्राज्य होतं, त्या मराठ्यांकडून. आणि त्यानंतर पंजाब उरलेला भाग जो होता तो शिखांकडून ब्रिटिशांनी घेतलेला होता.
मुघलांकडून थेट हस्तांतरण झालेलं नाहीये. मुघल फक्त नाममात्र तेव्हा तिकडचा बादशाह दिल्लीमध्ये बसायचा, त्याच्या हातामध्ये कुठल्याही सत्तेच्या चाव्या नव्हत्या, त्याला काही अधिकार नव्हते, तो नाममात्र एक तिकडे बादशाह म्हणून बसलेला होता. त्यामुळे मराठ्यांकडनं शिखांकडे ब्रिटिशांनी हे जिंकून घेतलेलं आहे. त्यामुळे मराठी शिखांचं कार्य हे मांडणं, त्यांनी कसा मुघलांचा पराभव केला आणि ब्रिटिशांचा सुद्धा पराभव केलेला आहे. मराठीने 3 युद्धांमध्ये ब्रिटिशांचा पराभव केलेला आहे, शिखांनीही पराभव केलेला आहे. नंतर काही कारणास्तव काही गोष्टींनंतर ब्रिटिशांनी पुन्हा त्यांच्यावर आक्रमण, नंतर त्याचा पराभव करून आपल्या हातात सत्ता घेतली होती आणि नंतर ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. त्यामुळे मराठी आणि शिखांची इतिहासाचं वाचन त्यांचं होतं आणि बंगालमधील व्यक्ती मराठ्यांचं आणि शिखांचं उदाहरण देतं, हे नक्कीच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. त्याबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती असतील की ज्यांनी आनंदमठ कादंबरी लिहिली आणि ज्यांनी वंदे मातरम हा एक सगळ्या क्रांतिकारकांचा जो मंत्र होता स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घेताना, ज्या आधारावरती आपली क्रांतिकारकांची चळवळ किंवा अगदी काँग्रेसची सुद्धा चळवळ या वंदे मातरम या याच्यावरती लढली गेलेली होती, तो मूलमंत्र देणारे म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. बंकिमचंद्र ह्यांची फक्त वंदे मातरम किंवा 2-3 काही कादंबऱ्या लिहिणं इतकीच त्यांची ओळख नाहीये. बंकिमचंद्रांनी त्यांच्या लिखाणातून सुद्धा राष्ट्रवादी विचार मांडण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांचा एक लेख तर प्रचंड, मला विशेष उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याशिवाय आपल्याला त्यांचे राष्ट्रवादी विचार कळणार नाही. 1872 साली त्यांनी एक लेख लिहिलेला होता, डिस्ग्रेस ऑफ भारत, वाय शी लॉस्ट हर फ्रीडम, म्हणजे भारताची मानहानी, तिने तिचे स्वातंत्र्य का गमावले. त्या लेखात बंकिमचंद्र असं म्हणतात, मी हिंदू आहे, तुम्हीही हिंदू आहात, राम हिंदू आहे आणि असे अनेक लाखो हिंदू आहेत. जे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे ते माझ्यासाठी उपयुक्त आहे, म्हणजे हिंदूंसाठी. जे त्यांच्यासाठी अपायकारक आहे ते माझ्यासाठीही अपायकारक आहे. म्हणून सर्व हिंदूंना जे उपयुक्त आहे तेच मी करायला हवं आणि कुठल्याही हिंदूला अपायकारक होईल अशापासून मी राम राहायला हवं. म्हणजे बंकिमचंद्रांनी त्यामध्ये स्पष्टपणे हिंदू असा उल्लेख केलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की हिंदू राष्ट्रवादाचे उद्गाते राजनारायण बोस, नवोपाल मित्र, त्याप्रमाणे बंकिमचंद्रांचा सुद्धा याच्यामध्ये आपल्याला समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे. असे अनेक बंकिमचंद्रांचे काही लेख आहेत, ते आपण अवश्य जरूर वाचा. इंग्रजीमध्ये उपलब्ध, काही बंगाली आहेत, इंग्रजीमध्ये आहेत, काही काही भाषांतर झालेली आहेत. पण दुर्दैवाने आपल्याला बंकिमचंद्रांची ओळख वंदे मातरम आणि आनंदमठ कादंबरी याच्या पलीकडे आपल्याला फारशी, किंवा एक त्याची काही अजून 3-4 त्यांच्या बऱ्याचशा गाजलेल्या कादंबऱ्या आहेत, म्हणजे साहित्यिक ह्याच्या पलीकडे त्यांची आपली ही राष्ट्रवादी विचारांची ओळख आपल्याला फार नसते. बंगालमधल्या 20व्या शतकातील उत्तरार्धाचं जर मगाशी मी म्हटलं प्रबोधन पर्व, हेमचंद्र बॅनर्जी, आता ते काही काही व्यक्ती आहेत की डिटेलमध्ये जात नाही, तेव्हा त्यांची मी तोड ओळख करून देतो. हेमचंद्र बॅनर्जी हे प्रबोधनाचे कवी मानले जातात. राजकृष्ण बॅनर्जी हे प्रबोधनाचे इतिहासकार मानले जातात. अक्षयचंद्र सरकार, ताराज प्रसाद चटर्जी आणि चंद्रनाथ बसू हे प्रबोधनाचे निबंधकार मानले जातात. आणि चंद्रनाथ बसूंचं वैशिष्ट्य असं आहे की आपण सध्या आपल्याला माहितीये की हिंदुत्ववाद वगैरे आपण शब्द नेहमी उच्चारतो. सावरकरांनी 1923 साली हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला होता. तर लोकांना असं वाटतं की हिंदुत्व हा ग्रंथ सावरकरांनीच दिलेला आहे की काय, पण त्याच्या आधी सुद्धा आगरकर आणि टिळकांच्या लेखामध्ये सुद्धा आपल्याला हिंदुत्व शब्द आपल्याला दिसून येतो. पण हिंदुत्वाचे उद्गाते टिळक, आगरकर, सावरकर नाहीयेत. हिंदुत्व या शब्दाचा पहिला लिखित पुरावा, या शब्द कोणी शोधला किंवा कोणी प्रथम लिखित उल्लेख केलेला, याचा कागदोपत्री पहिला पुरावा म्हणजे चंद्रनाथ बसू यांचं 1892 साली प्रकाशित झालेलं हिंदुत्व हे बंगाली पुस्तक. अजूनही ते नेटवरती उपलब्ध आहे. 1901 आणि 2 साली त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झालेली होती आणि तिकडचे खूप प्रसिद्ध ते साहित्यिक होते. तर चंद्रनाथ बसू यांनी हिंदुत्व या शब्दाचा पहिला उपयोग केला. त्याचे उद्गाते तेच मानले जातात हिंदू शब्दात, त्या शब्दाचे. आणि त्यानंतर सावरकरांचं महत्व असतं की सावरकरांनी हिंदुत्व या शब्दाला एका छंदोबद्ध व्याख्येमध्ये शब्दबद्ध करून त्याला एक प्रकारची वैचारिक बैठक घेऊन त्याचा प्रचार प्रसार केला आणि त्याला एक शिस्त दिली, एक त्याची मांडणी केली. हे काम आणि हे मोठेपण सावरकरांचं आहे, पण शब्दाचे उद्गाते चंद्रनाथ बसू आहे. स्वतः बंकिमचंद्र हे कादंबरीकार होते, इतिहासकार होते, निबंधकार होते, समीक्षक होते. असा विविध पैलूंचा समुच्चय असलेले चट्टोपाध्याय हे प्रबोधन पर्वाच्या केंद्रभागी आणि होते आणि ते एक संघटक होते. त्यांनी 1872 साली बंगदर्शन हे मुखपत्र मासिक सुरू केलेलं होतं. ते प्रबोधन पर्वाचं मुखपत्र म्हणून ओळखलं जातं
आणि महाराष्ट्रामध्ये जसं केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचं जे स्थान आहे की त्या माध्यमातून आपण प्रबोधन केलं गेलं सामान्य माणसांचं, तेच महत्व बंगालमध्ये बंगदर्शन आणि तत्वबोधिनी पत्रिका जे महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी सुरू केलेलं होतं त्याचं बंगालमध्ये आहे. आपण नंतर जाऊया महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे. देवेंद्रनाथ टागोर मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हे प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक, कवी आणि ते पण एक मोठे विविध गुणांचा समुच्चय असलेले शतपैलू असे रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर. प्रसिद्ध टागोर हा खरा इंग्रजी उच्चार आहे. म्हणजे आपल्या बोली किंवा देशी भाषेमध्ये त्या आडनावाचा खरा उच्चार हा ठाकूर असा आहे. बंगालमध्ये चट्टोपाध्याय, मुखोपाध्याय ही जी आडनावं आहेत ही मूळ खरी त्यांची बंगाली उच्चारण त्याची नावं अशी आहेत, पण इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी त्यांनी मुखोपाध्यायचं मुखर्जी, बंडोपाध्यायचं बॅनर्जी अशी त्यांनी किंवा ठाकूरचं टागोर असं केलं. त्याप्रमाणे आपण यापुढे असं मला वाटतं की टागोर याच्या ऐवजी ठाकूर असा उल्लेख करावा. त्यामुळे रवींद्रनाथ ठाकूर यांचे वडील देवेंद्रनाथ ठाकूर ज्यांना महर्षी असं ओळखलं जायचं, या हे मगाशी म्हटलं की ठाकूर या प्रसिद्ध नामवंत घराण्यात त्यांचा जन्म झाला. 1843 साली त्यांनी तत्वबोधिनी पत्रिका, जी मगाशी मी म्हटलं की प्रबोधन मुखपत्र बंगदर्शन होतं, तसं तत्वबोधिनी पत्रिका सुद्धा हे सुद्धा त्या प्रबोधन पर्वाचं मुखपत्र होतं. ते तत्वबोधिनी पत्रिकाचे संस्थापक हे स्वतः देवेंद्रनाथ टागोर होते. 1865 साली ते नॅशनल सोसायटी पण स्थापन केलेली होती. नॅशनल सोसायटी म्हणून ब्रिटिश इंडिया असोसिएशन त्यांनी स्थापन केलेली होती. त्याचे ते काही काळ सचिव पण होते. आणि स्वतः एक श्रीमंत नामवंत अशा घराण्यात जन्म होऊ नये, त्यांना गरिबांविषयी, त्यांच्या कार्याविषयी किंवा त्यांची जे काही प्रश्न होते त्याच्यात त्यांना आस्था होती आणि त्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी खूप परिश्रम पण घेतलेले होते. बहुपत्नीत्व, बालविवाह ह्याचा त्यांनी प्रखर विरोध केलेला होता. म्हणजे सुधारक विचारांचे ते असं होते. ते सनातनी किंवा बुरसटेला विचारांचे नव्हते. ते आधुनिकतेचे आणि वुमन एम्पॉवरमेंट, महिला सबलीकरण ह्याचे ते पुरस्कर्ते होते. आणि तसेच ते विधवा पुनर्विवाहाचे सुद्धा पुरस्कर्ते होते. अशी मी राजा राममोहन रॉय यांच्या वेळेला असा उल्लेख केला की ख्रिस्ती मिशनरी जोरात काम सुरू होतं कन्व्हर्जनचं. तर ते हल्ले परतवून लावण्यासाठी जसं राजा राममोहन रॉय यांनी एक प्रकारे त्यांना बौद्धिकरित्या किंवा संघटनात्मकरित्या त्यांनी उत्तर दिलेलं होतं, तसंच काम इथे देवेंद्रनाथ ठाकूर यांनी पण केलेलं होतं. आणि समाजातील बुद्धिजीवी वर्गाला जागे करून संघटित करण्यासाठी आणि तसेच विविध धार्मिक प्रश्नांवर आणि तत्वज्ञानांवर चर्चा करण्यासाठी 6 ऑक्टोबर 1839 ला त्यांनी तत्वबोधिनी सभा आणि सभेची स्थापना केली. या सभेचा उद्देश असं होतं की म्हणजे प्राचीन धर्माकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ख्रिश्चॅनिटीच्या भयानक अतिजलद रीतीने होणाऱ्या प्रगतीवर गंभीर परिणाम होते, त्याची चिंता वाटते आम्हाला. ती चिंता व्यक्त करण्यासाठी, तसंच दुसरं कारण असं होतं की ख्रिश्चॅनिटीच्या प्रसाराविरोधात वेदांच्या तत्वप्रणानुसार ईश्वराची आराधना करणे आणि वेदांत विषयक ग्रंथ प्रकाशित करणे, जे काम राजा राममोहन रॉय यांनी केलं की ट्रिनिटीचं तत्वज्ञान ख्रिश्चॅनिटीमध्ये आहे, तसंच आमच्या वेदांतामध्ये आहे. तसंच काम यांनी, कारण तेव्हा त्यावेळेला वेदाचा बहुतांश लोकांमध्ये प्रभाव होता, म्हणून त्यांनी वेदांचा त्याचा उपयोग करून समाज प्रबोधन करणं, धर्मांतर थांबवणं याच्याकरता त्यांनी याचा उपयोग केलेला होता. आणि त्यांचं वेदांत प्रेम हे महत्वाचं, त्याच्या देशभक्तीतून प्रेरित झालेलं होतं. त्यांच्या वेदांत प्रेमाला कुठल्याही प्रकारे धार्मिक कट्टरतावादाचा मुलामा नव्हता. देशभक्तीतून, देशप्रेमातून त्यांचं ते वेदांत प्रेम आलेलं होतं. आणि ह्या ख्रिस्ती मिस्त्र्यांच्या सगळ्या कारवायांना, धर्मांतराला आळा घालण्यासाठी 1843 साली त्यांनी तत्वबोधिनी पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. त्याप्रमाणे त्यावेळेचे देशी शाळा हे सुरू करण्याचं आपल्याला काचे कार्य तिकडे देवेंद्रनाथ ठाकूरांनी केलेलं होतं. त्यांनी त्यावेळेच्या त्यांच्या त्या पत्रातून त्यांनी अक्षय कुमार दत्त यांनी त्यांना पूर्णपणे मुभा दिलेली होती की तुम्ही तुमचे प्रखर राष्ट्रवादी विचार, हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व तुम्ही या पत्रातून बिनधास्तपणे मांडू शकता. आणि त्याचं त्यांनी मांडायला सुरुवात पण केली. आणि त्यानंतर हे धर्मांतराचं लोण थांबवण्यासाठी देशी शाळांचं महत्व ओळखून ते स्थापन केल्या त्यांनी. आणि त्यांनी राधाकांत देव, सत्यचरण घोषाल आणि रामगोपाल घोष
या धर्मसभा व ब्राह्मसभेच्या नेत्यांशी चर्चा केली आणि हिंदूंनी मिशनरी शाळेत न जाता आपल्या देशी शाळेतच शिकावं हे त्याने महत्व पटवून दिलं. आणि एकमेकांच्या या विरोधी असणाऱ्या म्हणजे धर्मसभा आणि ब्राह्मसभा एकमेकांच्या विरोधी असणाऱ्या सभांचं हिंदू धर्माचं वाचवण्यासाठी, धर्मांतराचं लोण थोपवण्यासाठी त्यांनी मध्यस्थाची भूमिका स्वीकारली आणि त्याला आपण म्हणतो की चाणक्य नीती केली त्यांनी, किंवा त्यांनी दोघांमध्ये समन्वयाचं काम केलेलं होतं. त्याच्यातले मतभेद त्यांनी दूर करून त्यांना एकत्र आणून त्यांनी हिंदू हितचिंतक या शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात धर्मांतराची लाट थोपवण्यामध्ये त्यांना यश आलं. राधाकांत देव हे त्याचे अध्यक्ष होते. तसेच हरिमोहन सेन आणि देवेंद्रनाथ स्वतः त्याचे कार्यवाह होते आणि भूदेव मुखोपाध्याय यांची देखील त्यांनी शिक्षक म्हणून नेमणूक केलेली होती. जसं पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये टिळक, आगरकर, नामजोशी आणि चिपळूणकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय याची स्थापना करून देशी शाळांचं महत्व त्यांनी, महाविद्यालयात त्यांनी महत्व ओळखलेलं होतं आणि आपल्या भारतीय मुलांना देशी माध्यमातून किंवा देशी हिंदू संस्कृतीचं, आपल्या धर्माची ओळख करून देणार, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्याच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी त्या त्यांनी संस्था स्थापन केल्या. तसंच काम त्यांच्या आधी देवेंद्रनाथ ठाकूर यांनी बंगालमध्ये केलेलं होतं. तर त्यामुळे आपल्याला रवींद्रनाथ ठाकूरांचं कार्य माहीत असतं, ते मोठे साहित्यिक आहेतच, पण त्यांचं अख्खं घराणंच इतकं नामवंतांनी आणि विविध कार्यांनी भरलेलं होतं की मला वाटतं त्याच्या प्रत्येक व्यक्तीवर एक स्वतंत्र घ्यायला हवा, इतकं त्या ठाकूर घराण्यानी आपल्या देशासाठी, हिंदू धर्मासाठी मोठं काम करून ठेवलेलं आहे. आदी ब्राह्मो समाजाचं त्यांच्या नेतृत्व आलेलं होतं, तो दुभंगला होता, मगाशी उल्लेख केला. त्यामुळे आदी ब्राह्मो समाज जास्त नेतृत्व देवेंद्रनाथ ठाकूर, दाराज नारायण बोस, नवगोपाल मित्र, त्यांचा मुलगा देवेंद्रनाथ ठाकूर यांचा मुलगा विजेंद्रनाथ ठाकूर यांच्यामध्ये आलेलं होतं. आणि देवेंद्रनाथ ठाकूरांचा हिंदू धर्म सुधारणा होता, तो ते सुधारक होते, पण ते हिंदू धर्म विध्वंसक नव्हते. त्यांची सुधारणा ही विधायक होती, त्यांची सुधारणा ही विध्वंसक नव्हती. हे देवेंद्रनाथ ठाकूरांचं महत्व आहे. आणि म्हणून राधाकांत देव यांनी देवेंद्रनाथांचा उल्लेख राष्ट्रीय धर्माचे संरक्षक असा केलेला आहे. आणि त्यांना बंगालमध्ये महर्षी, त्यांना ही पदवी मिळालेली आहे, महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर असं त्यांना ओळखलं जातं. आता आपण जाऊया त्यांचे सुपुत्र द्विजेंद्रनाथ ठाकूर. हे रवींद्रनाथ ठाकूर यांचे ज्येष्ठ बंधू, देवेंद्रनाथ ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र. जसे रवींद्रनाथ ठाकूर हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं, तसेच त्यांचे बंधू सुद्धा द्विजेंद्रनाथ ठाकूर हे सुद्धा प्रचंड एक बहुआयामी शतपैलू व्यक्तिमत्व होतं. ते कवी होते, गणितज्ञ होते, चित्रकार होते, बंगाली लघुलिपी आणि स्वरलिपीचे जनक होते, संगीतकार होते, तत्वज्ञ होते आणि प्रखर राष्ट्रवादी देशभक्त होते. म्हणजे इतका विविध गुणसमुच्चय होते त्यांच्यामध्ये झालेला होता. आणि त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलं. हिंदू मेळ्याचे संस्थापकांपैकी ते एक होते आणि 1870 ते 1873 हिंदू मेळ्याचे ते सचिव होते. हिंदू मेळ्यासाठी त्यांनी मलिन मुखचंद्रमा भारत तोमारी हे प्रसिद्ध देशभक्तीपर गीत गायत असलं होतं. त्यासोबतच करो तंद्र नाम गानो, जातो दीन रहे देहे प्राण हे गीतही त्यांनी रचलेलं होतं की ते हिंदू मेळ्यामध्ये पौष सप्तमीला प्रार्थनेसोबत गायलं जायचं. नॅशनल सोसायटी, आदी ब्राह्मो समाज, बंगाल थिओसॉफिकल सोसायटी, बंगीय साहित्य परिषद, बंग साहित्य संमेलन, भारतवर्षीय बिंजन सभा, सारस्वत समाज इत्यादी अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. साप्ताहिक हितबदी ते संस्थापक होते आणि भारतीय नियतकालिकाचे 1887 पासून 7 वर्ष ते संस्थापक राहिलेले होते. तत्वबोधिनी पत्रिकेचे 1884 पासून ते 25 वर्ष संपादक होते. वडील देवेंद्रनाथ ठाकूर यांनी सुरू केलेल्या नॅशनल पेपर मधून त्यांनी सुद्धा आपले सुधारकीय राष्ट्रवादी विचार मांडण्यासाठी सुरुवात केलेली होती. आणि आदी ब्राह्मो समाज राष्ट्रीयत्व, राष्ट्रीय संस्कृती इत्यादींची बाजू घेऊन सडेतोड लेख लिहून
बंगालमधील पाश्चिमात्य शिखी समाजात द्विजेंद्रनाथांनी राष्ट्रवादाचा प्रचार करण्यास सुरुवात केली. ह्यात गंमत अशी आहे की द्विजेंद्रनाथ या राष्ट्रीयता, नॅशनलिझम या भूमिकेवर ठाम दिसतात, तर गांधींच्या असहकार चळवळीच्या पाठिंब्यावरून बंधू रवींद्रनाथ ठाकूर आणि वीरेंद्रनाथ ठाकूर यांच्यामध्ये वैश्विकता की राष्ट्रीयता याच अनुषंगाने वादविवाद आणि चर्चा घडलेली होती. हे बहुतांश लोकांना तसं अज्ञात आहे. केशवचंद्र सेन जे असं म्हणतात की ब्राह्मण समाजाच्या दुफरीसाठी कारणीभूत ठरलेले होते, तर या केशवचंद्र सेनांचे सगळ्यात मोठे बौद्धिक विरोधक म्हणजे देवेंद्रनाथ ठाकूर होते. केशवचंद्र सेनांचा युनिव्हर्सलिझम म्हणजे वैश्विकता या पायावर तरुण संघटन करता येऊ शकतं असं त्यांचं म्हणणं होतं, आणि त्यासाठी आपण युरोपकडे, ख्रिश्चनिटीकडे बघायला हवं असं त्यांचं म्हणणं होतं. तर द्विजेंद्रनाथांचं म्हणणं होतं की आपण राष्ट्रीयता या पायावरती हिंदू समाजाचा पाठिंबा मिळवू शकतो, याच्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांचा वैश्विकतेला विश्वास, त्यांना विरोध नव्हता. त्यांच्या परिस्थिती सध्या आपण भारतीय हिंदू धर्मीय लोक आहोत त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने जाणं महत्वाचं आहे, आणि त्याचा पहिला टप्पा हा राष्ट्रीयत्व आहे. थेट वैश्विकतेकडे झेप घेण्याच्या ऐवजी आपण राष्ट्रीयत्वाचा पहिले अंगीकार करूया, आपल्या गुलामगिरीच्या बेड्या तोडूया, आपण स्वतंत्र होऊया, प्रगत होऊया, बलशाली होऊया, आणि इतर राष्ट्रांना, जगाला आपण मार्गदर्शक जेव्हा आपण ठरू तेव्हा आपण वैश्विकतेचा पुरस्कार केला तर ते जास्त आपल्याला समयोचित ठरेल असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांचा वैश्विकता की राष्ट्रीयता हा त्यांचा त्यावेळेचा गाजलेला लेखही होता, आणि त्याप्रमाणे त्यांनी 25 सप्टेंबर 1867 युरोपियन मॉडेल हा त्यांचा एक लेख त्यांनी लिहिलेला होता. तो प्रचंड गाजलेला होता. त्याप्रमाणेच त्यांचा हिंदुइझम इज नॉट हॉस्टाईल टू ब्राह्मोइझम, म्हणजे हिंदू धर्म ब्रह्मवादाच्या विरोधी नाही, हाही त्यांचा एक गाजलेला लेख होता. नॅशनॅलिटी युनिव्हर्सॅलिटी म्हणजे नॅशनॅलिटी अँड युनिव्हर्सॅलिटी म्हणजे राष्ट्रीयता आणि वैश्विकता हा 24 फेब्रुवारी 1869 पण त्यांचा गाजलेला लेख होता. त्यात ते असं म्हणतात, हिंदू आणि युरोपियनांची समानता हेच ध्येय अपेक्षित आहे यात शंकाच नाही, पण त्याआधी आपली युरोपियनांच्या सोबत समता प्रस्थापित व्हायला हवी. सध्याच्या परिस्थितीत युरोपीय पद्धती अंगीकारणे हे गुलामगिरीचे लक्षण आहे. म्हणजे त्यांचा युरोपियन गोष्टीला आणि आधुनिकतेला विरोध नव्हता, कारण हिंदू मुळाचं ते नेतृत्व केलेलं होतं, आणि त्याच्यात त्यांनी आधुनिक उत्पादन आणि तंत्रज्ञान ह्याचं देखील प्रदर्शन करावं, त्याच्या गोष्टींचं देखील त्यांनी काही विषय व्याख्यानं किंवा तिकडच्या काही माहितीपर कार्यशाळा देखील ठेवल्या जाव्यात असं त्यांनी म्हणतात. त्याचा प्रयत्न केलेला हिंदू मेळा, त्यामध्ये आधुनिकता आणि सुधारणाचे ते विरोधी नव्हते. त्यांच्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण वैश्विकतेच्या ऐवजी राष्ट्रीयता स्थापन करू, युरोपियनांच्या समाजाच्या सोबत आपण समानता स्थापित करू, आणि त्यानंतरच आपण मग वैश्विकता या गोष्टीचा आपण पुनरुच्चार करू शकतो. स्प्युरियस ब्राह्मोनिझम हा पण त्यांचा गाजलेला लेख होता. त्यात पण त्यांनी वैश्विकता, राष्ट्रीयता या संदर्भात त्यांनी आणखी ब्राह्मोनिझम कसा हिंदू धर्मापेक्षा वेगळा नाही, एकच आहे, हे त्यांनी त्यातून मांडलेलं होतं. आणि त्यांच्या एक लेखात त्यांनी फार सुंदर उदाहरण दिलंय, ते मला असं वाटतं की उल्लेख करायलाच पाहिजे. एका निबंधात ते असं म्हणतात की आधुनिकतेचे 2 पर्याय म्हणून त्यांनी चांदीची काठी आणि सोन्याची काठी याचं सुंदर उदाहरण दिलेलं होतं. हिंदू आधुनिकतेचे प्रतिनिधित्व करणारी सोन्याची काठी ती कशी असेल, तर ती मृत शरीराला संजीवनी देईल, आणि पाश्चात्य आधुनिकतेचं प्रतिनिधित्व करणारी चांदीची काठी कशी असेल, तर ती जिवंत शरीराला मृतवत ठरेल. त्यामुळे हे लक्षात घ्यायला हवं की वैश्विकता आणि राष्ट्रीयता ह्याच्या गोष्टी करताना त्यांनी कायम हिंदू मूल्यांना त्यांनी महत्व दिलेलं होतं, आणि ते म्हणाले की आपण आपले जे मूल्य आहेत ती आपण अपग्रेड करायला हवीत, अपग्रेड आणि अपडेट करायला हवीत. एडिट कसं आपण म्हणतो की कॉपी पेस्ट एडिट करणं जे आपण कॉम्प्युटरमध्ये वापरतो, त्यांचं म्हणणं की आपण आधुनिक किंवा पाश्चात्य विचारसरणीचा कॉपी पेस्ट करायच्या ऐवजी ते एडिट करून आपल्या धर्मीयांना, आपल्या इकडच्या समाजाला, आपल्या काळाला अनुसरून त्याचा आपण त्यात काही बदल करावे आहेत, योग्य ते बदल करावे आहेत, एकदम थेट काळानुसार बदल करायला हवेत. परिस्थिती, आपला खंड, आपण कुठे राहतो, आपली परंपरा ह्याच्यानुसार आपण त्यात बदल करायला हवेत. म्हणजे कॉपी पेस्ट करताना एडिट करावेत, आणि ते एडिटिंग हे हिंदू एडिटिंग असावं असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता. तर राष्ट्रीय वैशिष्ट्य हा त्यांना त्यांच्या प्रगतीचा पाया वाटायचा. तर असं हे द्विजेंद्रनाथ ठाकूर हे सुद्धा बंगालच्या राष्ट्रवादाच्या उद्गलांमधले एक
प्रमुख होते. जसं मी मगाशी सुरुवात म्हणालो की सुरुवात ज्यांनी केली बंगालच्या जे प्रबोधन पर्वाचे जनक ते म्हणजे राजा राममोहन रॉय त्यांच्या सोबत होते देवेंद्रनाथ ठाकूर. त्यानंतर तीच धुरा किंवा ती परंपरा पुढे चालवली ते म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, राजनारायण बोस, नवगोपाळ मित्र आणि द्विजेंद्रनाथ ठाकूर. असे अजूनही बंगालमधले बरेचसे उद्गाते आहेत. पण आपल्याला काही वेळेची मर्यादा आहे आणि त्यातले म्हणून प्रमुख त्याच्या व्यक्तींवरती त्याच्यावरती मी सध्या अभ्यास केलेला आहे. इतर त्यांच्या व्यक्तिमत्वावरती अभ्यास सुरू आहे. इतकेच फक्त आहे असं माझं म्हणणं नाहीये. जे मला ज्ञात आहे, जे मला सापडले याच्यात सुद्धा माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे ते मी मांडले. अजूनही बरेच आहेत. अभ्यासाची साधनं उपलब्ध झाली तर तेही नक्कीच भविष्यामध्ये लेखा किंवा व्याख्यान माध्यमातून नक्कीच मांडायचा प्रयत्न करीन आणि नंतर ह्याच बंगालच्या राष्ट्रवादातून प्रेरणा घेऊन नंतर पुढे पूर्ण भारतभर त्याचा आपल्याला विविध ठिकाणीच्या लोकांनी प्रेरणा घेतलेली दिसते. पंजाबमध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि आपणही लक्षात घ्यायला हवं की ज्याप्रमाणे प्रबोधन पर्वाचं सुरुवात ही बंगालहून झालेली होती आणि असे बहुतांश नेते तिकडचे होते, त्याप्रमाणेच क्रांतिकारक सुद्धा बहुतांश बंगाली होते. सावरकरांच्या सोबत अंदमानमध्ये महाराष्ट्रातले फक्त 3च होते. स्वतः सावरकर होते, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर होते आणि वीर वामनराव जोशी दाजी वामनराव जोशी होते. वामनराव जोशी 2 होते. एक साहित्यिक वामनराव जोशी, नाटककार ते वेगळे आणि हे दाजी वामनराव जोशी हे सावरकरांचेच अभिनव भारत मधले, नाशिक मधले त्यांचे सहकारी होते. 3 बंधूच फक्त महाराष्ट्रातले अंदमानमध्ये सेल्युलर जेलमध्ये बंदिवान होते. अंदमानमध्ये इतर पण काही बरीचशी जेल होती, तिथे पण काही मराठी क्रांतिकारक होते, पण ते सेल्युलर जेलमध्ये नव्हते. ते वायपर बेटावरती किंवा रॉस आयलंड वरती होते. तो कालखंड साधारणतः 1896च्या आधीचा आहे. 96च्या आधी तिथे कारागृह होता. 96च्या नंतर 1906 नंतर सेल्युलर जेल स्थापन झाला. तर सेल्युलर स्थापन झाल्यानंतर तिथे फक्त 3च महाराष्ट्रीय क्रांतिकारक होते. बाकी सगळे क्रांतिकारक हे तिथे बंगाली आणि पंजाबी होते. त्यात बहुतांश भरणा हा बंगाली क्रांतिकारकांचा होता. खूप बहुतांश क्रांतिकारक संघटना आपल्याला बंगाली दिसून येतील. त्यानंतर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मग नंतर महाराष्ट्रामध्ये आणि पंजाबमध्ये नंतर पूर्ण भारतभर त्याचा आपल्याला प्रभाव सुरू झाला. पण जसं प्रबोधन पर्वाचे जनक किंवा सुरुवात जशी तिथून बंगालमधून झाली, त्या क्रांतिकारकांच्या जी संघटनांची सुरुवात सुद्धा आपल्याला सुरुवातपेक्षा आपल्याला म्हणून की त्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार किंवा बहुसंख्येने क्रांतिकारक तयार होण्याचं जे एक परंपरा जी आहे ते आपल्याला बंगालमधून दिसून होते आणि त्यानंतर मग सगळं लोण ते अख्ख्या देशभर पसरलं. मग नंतर महाराष्ट्रामध्ये, पंजाबमध्ये, दक्षिण भारतामध्ये ते लोण पसरून तिथेही संपूर्ण भारतातून विविध क्रांतिकारक तयार झाले. मग गदर संघटना परदेशी गेले, रासबिहारी बोस परदेशी गेले, तिथून क्रांतिकार्य आपलं सुरू ठेवलं. तर अशा प्रकारे बंगालचं हे जे महत्व आहे त्यांच्या प्रबोधन पर्वाचं, त्यांच्या क्रांतिकार्याचं, हे तसं आपल्या महाराष्ट्रीय लोकांना तसं थोडंसं माहीत नाहीये, दुर्लक्षित आहे. अर्थात त्याचं कारण आहेत, कारण त्यातली जसं महाराष्ट्रीय किंवा सावरकरांच्या परंपरेतलं बहुतांश लिखाण हे मराठी झालेलं असल्यामुळे महाराष्ट्राबाहेर ते माहित नाहीये. तसं बंगालमधलं ह्या सगळं बहुतांश लिखाण हे बंगाली भाषेत झालेलं असल्यामुळे त्याच्या बाहेरच्या व्यक्तींना माहित नाहीये. पण सुदैवाने बहुतांश साहित्य हे एकतर इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेलं आहे किंवा हिंदी भाषांतरित झालेलं आहे किंवा काही अभ्यासकांनी त्यांच्या अभ्यासासाठी त्याचं इंग्रजी भाषांतर करून घेतलेलं आहे. तर त्या ग्रंथाचा आपण अभ्यास करून आपण आपल्या देशकार्यासाठी, राष्ट्रकार्यासाठी आपण त्याचा प्रचार प्रसार करू शकतो. आणि हा जो दुर्लक्षित पर्व आहे, म्हणजे फक्त स्वातंत्र्य लढा म्हणजे काँग्रेसचा लढा, क्रांतिकारकांचा लढा, सावरकरांचा लढा किंवा टिळकांचा लढा ह्याच्या माध्यमातून जसं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, त्याप्रमाणे त्यांची जी बौद्धिक त्यांचं पोषण होण्यासाठी प्रबोधन पर्वाचा एक खूप मोठा हात होता. त्यामुळे स्वराज्याची 75 साजरी करताना आपण ह्या प्रबोधन पर्वाकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. तर ह्या प्रबोधन पर्वाचं आज मला विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आयोजकांचे पुन्हा एकदा धन्यवाद म्हणतो आणि त्यांच्या व्याख्यानमालेस शुभेच्छा. धन्यवाद. खरंच अक्षय दादा, तुमच्याकडनं मला खूप खूप महत्वाची बातमी मिळाली आणि असं खरंच खूप वाईट पण वाटत आहे की आपल्याला बंगाली वाचता येत नाही ह्या गोष्टीचा. पण काहीतरी आपण याच्यावरती नक्कीच उपाय काढू आणि तेही तिकडचं वाचायला मिळेल आणि आपल्याला आपले अजून किती क्रांतिकारी महाराष्ट्राच्या बाहेर होते आणि किती जणांनी स्वातंत्र्याला मदत केलेली आहे आणि ती स्वातंत्र्याची फळं आपण उपभोगत आहोत, हे ऐकल्यावर ना आजकाल खरंच खूप वाईट वाटतं की आपण स्वातंत्र्याचा साधा रिस्पेक्ट पण करत नाही आहोत. आपल्याला आपल्या हिंदुत्वाचा पण रिस्पेक्ट नाही आहे.
सगळ्यांना मी प्रार्थना काय म्हणतात रिक्वेस्ट करते की आपलं हिंदुत्व आहे ते जपण्याची आपल्याला आज गरज आहे. सगळ्यांनी मिळून हे जपूया. एवढं म्हणून आजचं आपण थांबूया. उद्या आपण परत ह्याच वेळेला नवीन विषय आणि नवीन वक्ता घेऊन भेटणार आहोत. नमस्कार.